ठरलं तर मग या मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता सगळेजण नाटकासाठी निघालेले असतात। ॲक्च्युली प्रियाचाच हा प्लॅन असतो आणि सगळ्यांना नाटकाला पाठवून मग आपण अर्जुनकडे जाऊन आता आपल्या मनातल्या गोष्टी सगळ्या सांगून त्याच्याकडून आपल्याला जे हवे ते वदवून घ्यायचा ॲक्च्युली हा सगळा प्रियाचा प्लॅन असतो। इकडे आता सगळेजण छानपैकी आनंदामध्ये निघालेले असताना पूर्णाजी म्हणत असते, रविराज आपल्याला उशीर तर नाही ना होणार नाटकाला? कारण मला ना उशिरा तिकडे जायला अजिबात आवडत नाही, कारण आपल्यामुळे म्हणजे आपण उशिरा गेल्यामुळे ते परफॉर्म करणाऱ्या कलाकारांना पण डिस्टर्ब होतं आणि पाहणाऱ्या ऑडियन्सला पण। रविराज म्हणतात, नाही पूर्णाई, आपण लेट वगैरे काही होणार नाही आहोत, तुम्ही काळजी करू नका, आपण वेळेतच जाणार आहोत असं म्हणत रविराज पूर्णाजीला समजवत असताना इकडे आता प्रियाचं खऱ्या अर्थाने नाटक सुरू होतं। प्रियाचं नाटक सुरू होतं कारण तिला आता घरी जायचं असतं। मग प्रिया आता आपल्याला एका मैत्रिणीचा फोन आलाय असा सगळ्यांसमोर दिखावा करते आणि काय ग, नाही मला खरंच यायला जमणार नाहीये, कारण कसं आहे ना, मी माझ्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करते आहे। आज मी माझ्या फॅमिलीसोबत छानपैकी नाटक बघायला चालले। आज कित्येक दिवसांनी माझी आई नाटकाला बाहेर पडतेय ना, म्हणजे मीच हा सगळा प्लॅन केलाय, पण या प्लॅनला आता मी नाही बदलू शकत, कारण कितीही झालं ना तरी फॅमिली टाइम हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। यावरती आता मात्र प्रिया फोन ठेवल्यावरती रविराज म्हणतात, काय ग तन्वी, काय झालं, कुणाचा फोन होता, काय म्हणत होती? यावरती प्रिया सांगते, बाबा एका मैत्रिणीचा फोन होता आणि ना एक वर्कशॉप आहे महत्त्वाचं, पण मला ते कसं अटेंड करायला जमेल, खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे माझ्या या करिअरच्या दृष्टीने हे वर्कशॉप जास्त महत्त्वाचं आहे। रविराज म्हणतात, मग असं काय करतेस बाळा, अगं नाटकाला आपण सगळेजण पुन्हा एकत्र कधीतरी जाऊया, तुझ्यासाठी तुझा वर्कशॉप मोठा आहे की नाही, काय वाटतंय तुला, तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस बरं। यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाई म्हणते, हो तन्वी, तुझा वर्कशॉप महत्त्वाचा आहे, तुझ्या करिअरच्या दृष्टीने हा जर का महत्त्वाचा असेल तर तुला तो वर्कशॉप अटेंड करायलाच पाहिजे। यावरती कल्पना म्हणते, मला असं वाटतंय तन्वी, तू एक काम कर ना, या सगळ्यामध्ये आपण एक काम करूया, तुझ्यासाठी जर हा वर्कशॉप महत्त्वाचा आहे तर आपण ही ट्रिपच कॅन्सल करूया का, म्हणजे आत्तापुरती ही पोस्टपोन करूया का, नंतर कधीतरी आपण जाऊया, चालेल का? असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते, कारण तिला हे सगळेजण तिकडे नको असतात। पण सायली मात्र विचार करते, नाही, या प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू आहे इतकं मात्र खरी, म्हणजे ही प्रिया सहजासहजी काहीही करत नाही, हिनेच प्लॅन केला, अचानक मैत्रिणीचा फोन आला, म्हणजे अर्जुन सर जे सांगत होते ते नक्कीच खरं होतं। त्यावरती प्रिया म्हणते, नको कल्पना मामी, तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी तुमचं प्लॅनिंग चालू ठेवा, माझ्यासाठी हे प्लॅनिंग कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये असं म्हणत ती आता इकडे स्वतः एकटीच जाण्यासाठी निघते आणि ठीक आहे, मी निघते, तुम्ही सगळ्यांनी तुमचं प्लॅनिंग कंटिन्यू करा, माझ्यामुळे उगाचच तुमची अडचण नको असं म्हणत प्रिया आता एकटीच जाण्यासाठी निघते आणि बाकी सगळेजण नाटकाला जाण्यासाठी निघतात। आणि आता प्रिया खाली उतरते। प्रिया उतरल्यावरती सायलीच्या मनात एकच प्रश्न येतो की याच प्रियाने ज्या वेळेला विलासचा खून झाला होता तेव्हा सुद्धा हेच नाटक केलं होतं, आम्ही सगळेजण गेलो होतो पिक्चरला, तिकडे तिने पोटात माझं दुखतंय असं नाटक सुरू केलं आणि पोटात दुखण्याचं नाटक सुरू करून तिने सगळ्यांना तिथेच ठेवून एकटीच निघून आली होती। हे सायलीच्या अगदी डोळ्यासमोर सगळं दृश्य येतं आणि आत्ता पण ही प्रिया तेच करत आहे, म्हणजे हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चालू आहे हे सायली ओळखते आणि सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर आठवतो। प्रिया बोललेली असते, माझं पोट खूप दुखतंय, मी घरी जाते, मग विलास तिच्यासोबत घरी गेलेला असतो आणि त्यानंतर जो प्रकार घडलेला असतो तो खूपच भयानक असतो। हे सगळं सायलीला आठवतं आणि ती विचार करते, नाही, मला या वेळेला तरी आता अर्जुन सरांच्या मदतीला तिकडे जायलाच पाहिजे। आणि सायली सांगते, खरं सांगू का पूर्णाई, अहो मी ज्या वेळेला निघाले ना तेव्हा ना ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता आणि ॲसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे यांना ना गोळी द्यायला मी विसरूनच गेले। मला असं वाटतंय की मला ना घरी जाऊन यांच्यासाठी ॲसिडिटीची गोळी द्यायला पाहिजे, नाहीतर जर का आपण नाटक पाहत बसलो तर मात्र या सगळ्यामध्ये त्यांना अजून त्रास होईल आणि मग मात्र त्यांना ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला की थांबत नाही।
प्रतिमा, त्या तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तुम्ही माझ्याशिवाय एकट्या हे नाटक बघायला जाऊ शकता ना? यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते, हो हो, मला काही प्रॉब्लेम नाहीये, सायली तू जा. अर्जुनला औषध देणं जास्त महत्वाचं आहे असं म्हणत आता सायलीला प्रतिमाने जायची परवानगी दिलेली असते. मग सायलीला पूर्णाजी आणि कल्पना पण जा म्हणून सांगतात. मग सायली कारमधनं उतरते आणि ती सुद्धा घरच्या दिशेने यायला लागते. तोपर्यंत आता कारमध्ये 4 जण असतात. रविराज, पूर्णाजी, प्रतिमा, कल्पना हे 4 जण आता नाटकाचा प्लॅन करायला जातात. इकडे तोपर्यंत महिपत आणि साक्षी हे आता आमदारांच्या केबिनच्या बाहेर उभे असतात. आमदार फोनवरती बोलत असतात. हे 2 जण पुन्हा एकदा आतमध्ये येतात. आमदार सांगत असतात, हा हा, फिरवा, बिनधास्त बुलडोजर फिरवा, म्हणजे काहीही झालं ना तरी ती जागा पूर्णपणे सपाट झाली पाहिजे. आता हे बोलणं चालू असताना 2 जण आत येतात. तोपर्यंत इकडे आता आमदार साहेब फोन ठेवतात आणि त्यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते, ऐका ना आमदार साहेब, आमचं सुद्धा काम करा की, म्हणजे आता आमच्या पण ह्या आश्रमाच्या ह्याच्यावरती बुलडोजर फिरवा की. इतके बुलडोजर तुम्ही फिरवताय तर आमच्या ह्याच्यावरती बुलडोजर फिरवलात तर काय फरक पडणार आहे? यावरती आमदार साहेब म्हणतात, तुम्ही अजून इथेच, म्हणजे इतका चिवटपणा कोण करतं? या सगळ्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं ना की माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मदतीची अपेक्षा तुम्ही करू नका. या सगळ्यामध्ये मी तुम्हाला नाही काही मदत करू शकत, पण तरी सुद्धा तुम्ही इथून जायला मागत नाही आहात. काय आहे चिवटपणा हा? यावरती आता इकडे साक्षी म्हणते, कसं आहे ना, प्लीज आमचं काम करून टाका की, म्हणजे आमचं काम जर तुम्ही केलंत ना तर तुम्हाला ना आम्ही एक सरप्राईज देऊ शकतो. आता आमदार साहेबच्या कथात ही काय मला सरप्राईज देणार? त्यावरती मग मात्र आता इकडे साक्षी म्हणायला लागते, आमदार साहेब, तुम्ही जर का ती जागा आम्हाला मिळवून दिलीत ना तर या सगळ्यामध्ये आमचं जे रिसॉर्ट बांधून होईल ना त्या जागेवरती, त्या रिसॉर्टमध्ये एक परमनंट स्वीट मी तुमच्या नावाने बुक करून टाकेन. काय म्हणताय? असं म्हटल्यावरती आमदार साहेब थोडेसे पिघळतात. आमदार साहेब पिघळल्यावरती आता ते लगेच म्हणतात, महिपत शिकरे, तुम्ही हार काय मानू नका बरं का. यावरती महिपत म्हणतो, नाही हो, तुमच्याशिवाय आमचं काही हलतंय का पान? त्यामुळे तुम्ही जे म्हणाल ना तेच, बोला बोला, करताय ना आम्हाला मदत. यावरती लगेच आमदार साहेब म्हणतात, कोण आहेत तुमचे वकील, म्हणजे तुमचे आता हे कोण आहेत, जज कोण आहेत? यावरती जजचं नाव आता इकडे साक्षी सांगते आणि म्हणते, तो अर्जुन आहे ना, तो अर्जुन या सगळ्यामध्ये उगाचच आम्हाला त्रास देण्याचं काम करतोय. यावरती आता मात्र आमदार साहेब एक स्वीट मिळणार म्हणून आता खूपच पाघळलेले असतात. आमदार साहेब पागळताच त्याचा फायदा घेण्यासाठी लगेचच महिपती म्हणतो, तेवढं काम करून टाका. आमदार साहेब वकिलांना, म्हणजे आता जजला फोन करतात. जजला फोन करून आमदार साहेब विचारायला लागतात, हॅलो, अहो ती आश्रमाची केस? यावरती जज म्हणतात, हो आश्रमाची केस, त्याच्याबद्दल काय? यावरती आमदार साहेब म्हणतात, अहो ती आश्रमाच्या केसचा निकाल लावून टाका, म्हणजे कसं आहे ना, त्या केसवरचा स्टे उठवा आणि तिकडे होऊ दे की रिसॉर्ट वगैरे, म्हणजे आपण करू की जरा पार्टी बिर्टी काहीतरी एकदम जोशामध्ये अशी पार्टी करूया की या पार्टीमध्ये धमाकाच होऊन जाईल. असं म्हणत आमदार साहेब इकडे आता पार्टी करण्यासाठी सांगतात आणि त्याचमध्ये आपण मस्तपैकी कोंबडा वगैरे कापून छानपैकी पार्टी करूया असं आता समोरच्या त्या जजला आश्वासन देतात. जज सुद्धा आमदार साहेबांचा शब्द आता डावलू शकत नाहीत. आमदार साहेबांचा शब्द डावलणं म्हणजे या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्यावरतीच पायावर धोंडा मारून घेणं हे असल्यामुळे जज साहेब लगेच तयार होतात आणि त्यानंतर आमदार साहेब म्हणतात, घ्या, पुढच्या हिअरिंगला तुमचं काम होणार, फक्त माझ्या स्वीटचं काही तुम्ही विसरायचं नाही. असं म्हणत आमदार साहेब आता इकडे महिपत आणि साक्षी यांच्या बोलण्यात येऊन जजवरती प्रेशराईज करून काहीही करून आश्रम केसचा निर्णय हा महिपतच्या बाजूने लावण्यासाठी त्याला आता जवळजवळ लाचच देतात. महिपत साक्षी खुश होतात. आमदार साहेबांचे आभार मानून आता तिकडून निघून जातात. इकडे तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि अर्जुन विचार करत असतो, नाही काहीतरी गडबड आहे, म्हणजे ही तन्वी इतकी साधी सोप्या पद्धतीने नाटकाला जाईल असं मला वाटत नाहीये. आणि निघताना आधी मला म्हटली होती की आज रात्री तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज राहिलं बाजूला, ही स्वतःच निघून गेली. ही निघून गेली आणि बरं निघताना मला असा एक काहीतरी वेगळाच लुक दिला. मला खात्री आहे ही काहीतरी नाटक करून परत येणार. काय असेल हिचं मनात, काय असेल मनात, असा विचार करत अर्जुन आपल्या रूममध्ये बसला असतानाच अचानक दार वाजतं.
दार वाजल्यावरती अर्जुन विचार करतो, अरे बापरे, आत्ता कोण आलं? ही 100% तन्वीच असणार आहे. तन्वीच आहे जी नाटकातून परत आले, तिचं काहीतरी वेगळं नाटक चाललंय. मग अर्जुन दार उघडतो आणि म्हणतो, तन्वी तू? यावरती प्रिया म्हणते, हो तर माझं मन तिकडे कसं रमेल? तुला मी प्रॉमिस केलं होतं ना, तुला प्रॉमिस केलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा मी तुला आज रात्री भेटणारच ना, आणि आज रात्री तुला काहीही झालं तरी सुद्धा सरप्राईज देणार. आणि हो, तेच सरप्राईज देण्यासाठी मी इकडे आलेली आहे. असं म्हणत प्रिया आता या सगळ्यामध्ये अर्जुनला अडकवण्याचा प्रयत्न करायला लागते आणि ती म्हणते, चल खाली मी तुझ्यासाठी इतकं डेकोरेशन करून ठेवलं ना छानपैकी की तुला इतका आनंद होईल ना, चल आपण खाली जाऊया. असं म्हणत प्रिया आता इकडे अर्जुनला खाली जाण्यासाठी फोर्स करत असते. अर्जुन या सगळ्यामध्ये आता काही करू शकत नाही. तो खाली येतो. खाली येऊन पाहतो तर काय, प्रियाने खरंच कॅन्डल लाईट डिनरचं असं आयोजन केलेलं असतं. अर्जुन ते सगळं पाहतच बसतो आणि त्याच वेळेला प्रिया सांगायला लागते, बघ तुझ्यासाठी मी किती छान डेकोरेशन केले, म्हणजे आजची रात्र आहे ना ही फक्त आणि फक्त आपलीच असली पाहिजे, याच कारणासाठी मी हे सगळं डेकोरेशन केलंय. असं म्हणत प्रिया अर्जुनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणते, कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तू मला आणि मी तुला असा वेळ देऊ शकतच नाहीये, पण आज असं होणार नाहीये. आज आपल्यामध्ये कुणीही यायला नाहीये आणि त्यामुळे कुणीही नसल्यामुळे आज आपण दोघांनी मिळून आता खूप धमाल करायची आहे. असं म्हणत प्रिया अर्जुनच्या जवळ जाते आणि सांगते, खरं तर तुला सायलीचा कंटाळा आलाय ना, मला सुद्धा तिच्यासोबत पाहायचा खूप कंटाळा आलेला आहे. मला सुद्धा कधी एकदा तुला माझ्या मनातली गोष्ट मी सांगते ना असं झाले आणि त्यासाठी मी लवकर आले. मी नाटकाला गेले होते खरी, पण त्या सगळ्यांच्या सोबत नाटक करून मी पुन्हा परत आलेली आहे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी परत आले. तुला माझ्या मनातली गोष्ट सांगायला परत आले, तुझ्या मनातली गोष्ट मी ऐकायला परत आले. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, अगं तन्वी, खरंच तू परत आलीस, पण मला एक गोष्ट सांग, आश्रमामध्ये असताना तुमचं काय काय गमती जमती चालायच्या? विलास काकांच्या सोबत तू खूप टचमध्ये होतीस ना? असं म्हणत अर्जुन विषय बदलण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून प्रियाला त्या मूळ पदावरती आणून आता या सगळ्यामधून आपला स्वार्थ साधून घ्यावा. त्यावरती प्रिया म्हणते, काय अर्जुन, कसला विषय घेऊन बसलायस? म्हणजे काय आता आपण एकदम रोमॅन्टिक व्हायचं, तर रोमॅन्टिक होण्याच्या आधीच तू हे कसले विषय काढतोस, आश्रम अँड ऑल? मला या विषयावरती खरंच काही बोलायचं नाहीये, मला तुझ्यासोबत एक डान्स करायचा आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, शुअर, ठीक आहे. अजूनही अर्जुनला होप्स असते की या मुलीला अडकवून आपण आता आपला जो काही मेन हेतू आहे तो साध्य करू, पण त्याला माहिती नसतं प्रिया ही खूप पोहोचलेली केस असते. मग आता प्रिया म्हणते, अर्जुन मला तुझ्यासोबत एक डान्स करायचा आहे, प्लीज माझ्यासोबत डान्स करशील का? अर्जुन म्हणतो, का नाही. मग अर्जुन आणि प्रिया डान्स करायला लागतात. तोपर्यंत सायली सुद्धा तिकडे आलेली असते आणि सायली लपून छपून हे सगळं पाहत असते. सायली विचार करते, नाही, ही प्रियानं आयुष्यात कधी सुधारणार नाही आणि अर्जुन सरांना मी सांगितलेलं पटत नाहीये. त्यांना कळत नाहीये की ही प्रिया फक्त त्यांना झुलवती आहे. त्यांना झुलवून या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तिचा स्वार्थ साधते. यांना जे काही हवंय ते कधीच त्यांना देणार नाहीये किंवा त्यांना खरं सांगणार नाहीये, पण अर्जुन सरांना समजत नाही. प्रिया डान्स करता करता अर्जुनशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते, त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करते, त्याला गच्च मिठीमध्ये आपल्याला घ्यायला सांगत असते, गळ्यात काय हात घालते आणि हे सगळं पाहून सायलीला खूप खूप त्रास होत असतो. सायली विचार करते, अर्जुन सर, अहो सावध व्हा, ही प्रिया वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये. तुम्हाला कधी काय कळेल ना, तुम्हाला कळणार पण नाही. आणि प्रियाची ही जवळीक पाहता सायलीचा जीव वरती खालती व्हायला लागतो. आता प्रिया म्हणायला लागते, अर्जुन काय झालं, तुझं लक्ष नाहीये, काय झालं, तुझं लक्ष कुठे आहे? यावरती अर्जुन म्हणतो, काही नाही. अगं हे सगळं काय चाललंय? यावरती प्रिया म्हणते, कसं आहे ना, आता आपल्याला दोघांना लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे. म्हणजे किती दिवस आपण हे असं लपून छपून एकमेकांना भेटत राहणार आहोत? ते काही नाही. काही झालं तरी आपल्याला लग्न हे करायलाच पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, अगं लग्न तर करूया, पण माझं सायलीसोबत लग्न झालंय ना. यावरती प्रिया म्हणते, बघ ना, आपली कहाणी किती विचित्र आहे. आपण दोघं जण लहानपणीचे मित्रमैत्रिणी, लहानपणी आपण दोघं जण एकमेकांच्या किती क्लोज होतो, म्हणजे आपल्याला दोघांना एकमेकांच्या शिवाय चैन पडायची नाही. मी नसेल तर तुला, तू नसेल तर मला नेहमीच आधी एकटं वाटायचं.
त्यानंतर आपण पुन्हा एकदा वेगळे झालो, नियतीने आपल्याला वेगळं केलं. 20-21 वर्ष आपण दोघं वेगळे होतो, पण नियतीला हे मंजूर नव्हतं. 20-21 वर्षांनी नियतीने आपल्याला दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि इतकं सगळं झाल्यावरती आपण आता लग्न करायचं नाही, बस झालं. आता हे सगळं घरच्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे आणि लग्न करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. यावरती अर्जुन म्हणतो, अगं तेच तर सांगतोय, माझं सायलीसोबत लग्न झालंय ना. यावरती प्रिया आता सांगायला लागते, अरे लग्न झालं तर काय झालं, तू एक काम कर, तू सायलीला डिवोर्स देऊन टाक. असं म्हणत प्रिया इझिली डिवोर्सची गोष्ट बोलते. इकडे सायलीला खूप राग येतो. सायली विचार करते, नाही ही प्रिया तर कधी आयुष्यात सुधारणारच नाही, पण अर्जुन सरांना सुद्धा समजत नाहीये की त्यांना गोल गोल घुमवून ती आता काहीतरी चुकीचं करायला लावेल. त्यावरती आता इकडे प्रिया म्हणते, अर्जुन आज ही खास कॅन्डल लाईट डिनर मी एकाच कारणासाठी केलेली आहे की तुझं माझ्याबद्दल जे काही मत आहे ते मला ऐकायचं आहे. यावरती अर्जुन म्हणतो, माझं मत? काय मत? यावरती प्रिया सांगते, हे बघ, वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. कसं आहे ना, माझ्या आश्रमामध्ये मी खूप काही गोष्टी सहन केलेल्या आहेत. तिकडे असताना मी 20-21 वर्ष तुझा विरह सहन केलेला आहे. या सगळ्यामध्ये मला गोष्टी आठवत नव्हत्या, पण आत्ता हळूहळू माझं तुझ्यावरील प्रेम मला समजायला लागले आणि तुला पण तुझं माझ्यावरील प्रेम समजायला लागले ना. ते प्रेम फक्त व्यक्त करायचे आहे. तुला तुझ्या माझ्यावरील प्रेम व्यक्त करायचं आहे आणि 20-21 वर्षाचा जो आपला विरह आहे ना, तो संपवून टाकायचा आहे. त्याच वेळेला जेव्हा तुझा आणि माझा साखरपुडा ठरला होता, त्याच वेळेला तुला जर का समजलं असतं की तुझ्यासाठी योग्य जोडीदार हा सायली नाहीये तर मी आहे, हे जर का समजलं असतं तर तू कदाचित त्यावेळेला तिच्यासोबत लग्न करून आला नसताच आणि मग ही सिच्युएशन आलीच नसती. बरं जाऊ दे, आता तू या गोष्टी उघडण्यात काही अर्थ नाहीये. तुझ्या तोंडून मला फक्त ते 3 मॅजिकल वर्ड ऐकायचे आहेत, जे मॅजिकल वर्ड ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे, जे मॅजिकल वर्ड ऐकण्यासाठी मी इतकं सगळं आयोजन केलेलं आहे. प्लीज अर्जुन बोल ना, ते 3 मॅजिकल वर्ड बोलून माझं दुनिया तू सफल करून टाक. असं म्हटल्यावर ती अर्जुन गडबडतो. काय हिचं करावं त्याला कळत नाही, पण तितक्यात अर्जुन आणि प्रिया या दोघांचीही नजर बाहेर जाते आणि प्रिया पाहते की तिकडे सायली उभी आहे. प्रियाने सायलीला पाहिलेलं असतं आणि प्रिया विचार करते, अच्छा अर्जुन, तू माझ्यासोबत डबल गेम खेळतोयस का? म्हणजे आता मी इकडे येणार हे तुला माहिती होतं, म्हणून तू आधीच इकडे सायलीला सांगितलं होतंस का? सायलीला सांगितलंस की इकडे ये म्हणून आणि सायली सुद्धा काहीतरी नाटक करत इकडे आली. म्हणजे हे तुमच्या दोघांचं प्लॅन होतं. तर तुम्ही दोघांनी हा प्लॅन केला होता. आता या प्लॅनचे मी 3 तेरा कसे वाजवते तेच बघ. बरं झालं सायली इकडे आली ती, म्हणजे ती मुद्दाम इकडे लपून छपून आलेली आहे हे माझ्या पथ्यावरतीच पडले. तूच तिला बोलवलं असशील ना की मी आश्रम केसमध्ये काय बोलते काय बोलत नाहीये, आश्रम केसमध्ये कुठे मी काहीतरी पचकते किंवा कुठे चुकून काहीतरी बोलते आणि सायली आणि तू बरोबर टिपशील ना, म्हणून तू सायलीला बोलवलंस ना. पण बरं झालं, एका अर्थाने सायली इकडे आली ते बरं झालेलं आहे. म्हणजे मी सायलीच्या समोरच आता तुला प्रपोज करेन. तुला प्रपोज करून आता तुला मी माझं तुझ्यावरती आणि तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे या गोष्टीची जाणीव करून देईन आणि मग मात्र सायली इकडे वेड्यासारखी बघत बसेल आणि मग माझा हेतू सफल होईल. बरं झालं सायली, तू स्वतःच्याच डोळ्यांनी हे पाहण्यासाठी आलीस आणि माझा हेतू सफल केलास. असं म्हणत प्रिया आता सायली पाहते. म्हणून आता प्रिया म्हणते, अर्जुन ते 3 मॅजिकल वर्ड तू कधी बोलशील? अच्छा, तुला ते 3 मॅजिकल वर्ड आधी माझ्या तोंडून ऐकायचे आहेत का? म्हणजे तुझ्या तोंडून 3 मॅजिकल वर्ड येण्यासाठी आधी मला माझ्या तोंडून ते बोलायला लागतील आणि त्यानंतरच तू बोलशील ना, हो की नाही अर्जुन? काय रे तुझा मेल इगो. असं म्हणत प्रिया आता जमिनीवरती गुडघ्यावरती बसते. गुडघ्यावरती बसून आता प्रिया इकडे हातामध्ये फूल घेते आणि अर्जुन आय लव्ह यू असं म्हणत ती अर्जुनला प्रपोज करते. फायनली अर्जुनला तिने प्रपोज केलेलं असतं. आता वाट पाहत असते ते अर्जुनने तिला प्रपोज करण्याची किंवा अर्जुनने आय लव्ह यू म्हणण्याची. आता अर्जुन काही आय लव्ह यू म्हणायला तयार नसतो. तो इकडे तिकडे टाइमपास करत आता मात्र प्रियाला गोल गोल घुमवत असतो आणि हे बघताना मला नाही वाटत की हे सगळं योग्य आहे. यावरती प्रिया म्हणते, असं कसं? अरे मी तुझ्यावरती जीवापाड प्रेम करते, तुझं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. जर आपलं एकमेकांवरती प्रेम आहे तर आपण कुणाला घाबरतोय? तू कुणाला घाबरतोयस? तुझं सायलीवरती प्रेम नाहीये ना, मग कळू दे ना अख्ख्या जगाला की आपण एकमेकावरती प्रेम करतो. कळू दे ना सायलीला, काय फरक पडणार आहे?
असं म्हणत प्रिया आता एकदम फिजिकल व्हायला लागते. प्रिया अर्जुनच्या मांडीवर डोकं काय ठेवते, त्याच्याशी जवळीक करण्याचा काय प्रयत्न करते, त्याला मागून मिठ्या काय मारते. अर्जुन खूप ऑकवर्ड होत असतो. तो एका जागेवरून दुसऱ्या जागी, दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागी असं हलण्याचा प्रयत्न करत असतो. पण चिवट प्रिया ऐकायला काही मागत नाही. ती अर्जुनच्या मागे 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 गोल 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 फिरतच असते आणि अर्जुन ते 3 मॅजिकल वर्ड बोल ना, ते 3 मॅजिकल वर्ड बोल ना, मी तुझी आहे बोल ना, असं आता ती पाठी लागते. सायलीचा जीव वरती खालती होत असतो. म्हणजे या सगळ्यामध्ये सायलीचं अर्जुनवरती नितांत प्रेम असतं आणि त्याच प्रेमाची कबुली तिला अपेक्षित असते. प्रियाला धुडकावून अर्जुनने आता आपलं प्रेम स्वीकार करावं यासाठी सायली वाट पाहत असताना शेवटी तेच घडतं. प्रिया इतकी इतकी निर्लज्ज होते की अर्जुनला मिठी मारते. मिठी मारून ती अर्जुनला सोफ्यावर ढकलते. इतकंच करून ती थांबत नाही तर सोफ्यावरती पडलेल्या अधांतरी अर्जुनच्या अंगावरती येते आणि अर्जुन बोल ना, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, असं म्हणत प्रिया एकदम फिजिकल व्हायला जाते. सायली हे पाहत असते. ती आता काही बोलू पण शकत नाही, प्रियाला हकलू पण शकत नाही आणि ती इकडे हे बघू पण शकत नाही. अशी तिची अवस्था असताना इकडे आता अर्जुन उठतो आणि तन्वी तन्वी काय चाललंय हे सगळं, तू बाजूला हो बरं. पण प्रिया ऐकत नाही, त्याच्या जवळीक करण्याचा प्रयत्न करते. फायनली चिडलेला अर्जुन प्रियाला धाडकन बाजूला ढकलून देतो आणि एका साईडला प्रिया पडते. प्रिया म्हणते काय झालं अर्जुन, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना. अर्जुन म्हणतो खबरदार, माझं तुझ्यावरती कधीही प्रेम नव्हतं, कधीही प्रेम नसणार आहे. माझं प्रेम फक्त आणि फक्त तन्वी तुझ्यावर नाही तर सायलीवरती आहे, असं म्हणत अर्जुनने आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. सायली हे सगळं पाहत आहे. सायलीला भरून पावलेलं आहे. फायनली अर्जुनचं प्रेम सायलीपर्यंत पोहोचलंय आणि प्रियाच्या कारस्थानांचा इथेच पर्दाफाश झालेला आहे.